नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात काय केलं ते जाहीर करावं. भाजपने 10 वर्षात काय केलं याचा हिशोब द्यावा. भाजपच्या हातात राज्याची आणि देशाची सत्ता आहे. जनतेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करणारी माणसं, विशेषतः देशाचं नेतृत्व करणारी, त्यांची उंची फार होती आणि त्यावेळेस त्यांचं मार्गदर्शन, त्याचा विचार ऐकणारे श्रोते अतिशय गांभीर्याने घेतले. ज्याच्यामध्ये साधारणतः कार्यक्रम असायचा समोर, जे काही लोकांच्या समोर मांडलं जायचं त्याच्यामध्ये की आम्ही देश कोणत्या रस्त्याने चालू इच्छितो, धोरणं काय राहतील, शेतीच्याबद्दल काय असेल, शिक्षणाच्याबद्दल काय असेल. आज काय दिसतंय, आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना सवन भारतानं ऐकल्याच्या नंतर अन्य पक्षाच्या नेतृत्वावर विचारावर हल्ला करणं एवढा एक नवीन कार्यक्रम त्यांच्यावर ही नेतृत्वानं बजावली पाहिजे. पण त्याच्याऐवजी ते सवन पद्धती सोडून हल्ला व्यक्तिगत करणं हे सूत्र घेऊन आज निवडणुका आणि त्याच्यामध्ये भूमिका मांडली जाते. त्यातून दुर्दैवानं थोडी कटुता सुद्धा होत असते. अनेक वेळेला मी पाहिले आणि माझं स्वतःचं सुधारण की आम्ही औरंगाबादच्या सभेमध्ये काही लोकांनी एकमेकावर क्रिटिसिझम केले, टीका टिप्पणी केली आणि सभा संपल्याच्या नंतर कुणाचं तरी एकाच्या घरी जाऊन रात्रीचं भोजनसुद्धा घेतलं आणि तिथं आपण जाहीर सभेमध्ये कशी टीका टिप्पणी केली याचा शब्दसुद्धा आम्ही कधी काढत नव्हतो. हे एक जे चित्र होतं, आज ती अवस्था नाही. आज दुर्दैवाने डिस्टन्स वाढायला म्हणजे पार्लमेंटमध्ये सुद्धा आम्ही पाहतो डायलॉग नाही. राजनीतीमध्ये, लोकशाहीमध्ये सुसंवाद डायलॉग ह्याची अतिशय गरज असते. आज तो डायलॉग ठेवला जात नाही आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं अंतर आहे. अनेक वर्षांची एकत्र बसून सोडवणूक करण्याची सहज शक्यता असते, ती पॉसिबिलिटीसुद्धा डायलॉग नसल्यावर दिवसेंदिवस कमी होते. म्हणजे विचार करून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली तेव्हा माझा खर्च 4 लाख रुपये होता लोकसभेचा आणि विधानसभेची पहिली निवडणूक लढवली 56 वर्षापूर्वी तेव्हा माझा खर्च काहीतरी 11-12 हजार याच्या आसपास होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक स्वतःचा पुढाकार घेऊन त्या निवडणुकीमध्ये उतरत असत. आता ते चित्र सगळं बदललेलं आहे. त्याच्यात एक गोष्ट खरी आहे की आता साधनं ही वाढली, त्याच्यावर अफरोच वाढला आणि त्याच्यावर थोडी कॉस्टही वाढली. पण ही कॉस्टसुद्धा एक सीमित होती, आज ती सीमा राहिलेली नाही. आणि त्याच्यामुळे ज्याच्या हातात सरकार आहे, सत्ता आहे, ते कोणत्या मार्गाने हे मी सांगू शकत नाही, पण ते रिसोर्सेस उभे करतात आणि त्या ताकदीवर ते सगळं निवडणूक यंत्रणा त्या हातामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात असं दिसतं. आणि खरं नाही, निवडणुकीचे उभे राहिल्याची गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यानंतर निवडणूक झाल्यावर ते निवडून आले. मी होतो विधानसभेमध्ये, त्यावेळेच्या नेतृत्वाने मला केंद्र सरकारमध्ये जॉईन व्हावं असं सुचवलं. संरक्षण खात्याची जबाबदारी तर ती मी स्वीकारली. त्यावेळेला ती जी व्हेकन्सी झाली ती अजित पवारांची झाली. माझी जी व्हेकन्सी झाली त्या व्हेकन्सीवर ते गेले. असं आहे की डिस्कशन हे होत असतं, कुठं भेटायचे असतं. शेवटी निर्णय महत्त्वाचा असतो. निर्णय काय? निर्णय मी काय भाजपकडून गेलेलं नाही. उद्या कोणी सुचवू शकतात, तुम्ही सुचवू शकतात, आणखी कोणी पण याचा अर्थ सुचवलं म्हणजे स्वीकारलं नाही. आणि त्यामुळे ही चर्चा किंवा अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा ही होत असे. पण अंतिम निर्णय काय हा महत्त्वाचा आहे. आणि अंतिम निर्णय मी सांगितलं, आम्ही आमच्या रस्ता सोडलेला नाही. मला कळलं नाही ती गोष्ट. असं आहे की काही झालं तर आम्हाला सेना आणि भाजप एकत्र येऊन द्यायचा नव्हता. आणि ते एकत्र येऊन न देण्यासाठी मी जरूर काही गोष्टी बोललो, पण शेवटी आम्ही केलं का हा महत्त्वाचा आहे.
शेवटी आम्ही हे दोन घटक दूर होतील याची काळजी घेतली आणि ते झाली. फडणवीसांचं माहिती नाही काय बोलले, पण मी ठाकरेंच्याकडनं असं कधी ऐकलं नाही. त्या दोघांच्याची चर्चा काय मी कसं सांगू शकतो. प्रधानमंत्री 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत, त्यांनी काय केलं ते सांगावं ना. जे सत्तेत नाही त्यांनी हे असं केलं सांगण्यात काय. त्यांच्या हातात राज्याची सत्ता आहे, त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. जसं ते अमित शहा म्हणतात की गेल्या 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं ह्याचा हिशोब द्यावा. म्हणजे ते नेहमी सांगतात 14 ते 24. 14 ते 24मध्ये ते सत्तेवर आहेत, मी नाही आहे, मी अपोजिशनमध्ये आहे. आणि ते हिशोब मला वाटतात त्यांची जबाबदारी ते सांगत नाही. तुम्ही आता काय होतं, खरं माझं हे जो ठासून वारा करतात तो थोडा कमी आहे. कारण एकंदर लोकसभेच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू हे ते म्हणजे असते ते अधिक योग्य दिसतं. म्हणजे आता आम्ही अजून फॉर्म भरतो. इथं फॉर्म भरलं काय, इथं भरलं, अनेक ठिकाणी फॉर्म भरतात. आज सांगता येणार नाही, पण मला लोकांचा ट्रेंड दिसतो. आत्ता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याबद्दलची तीव्र नाराजी, ती शेतकऱ्यांच्यामध्ये दिसते, ती तरुणांच्या दिसते, समाजातल्या लहान घटकांच्यामध्ये दिसते. आणि ते उद्या मतदानामध्ये इफेक्ट होईल असं दिसतं. तिथे काल मतदान झालं, त्याच्यात 6 जिल्ह्यामध्ये एकही मत लोकांनी दिले, एकही मत, अशी काल बातमी होती. आता हे लोक 6 डिस्ट्रिक्टमध्ये वोटिंगमध्ये लोकांनी बायकॉट टाकावा असे एखादी रूल घडली, त्याच्यावर काहीतरी कारण मिळवायची असेल, त्या लोकांची काहीतरी नाराजी असेल. आज ते घडते असं वृत्त छापून येतं आहे. आणि हे सत्य असेल तर नाराजी कोणत्या टोकापर्यंतची आहे हे स्पष्ट. असं अनेक ठिकाणी बरोबर करून हे सहज बघायला मिळतं. आणि प्रत्येक गोष्टीत सरकार करत तो अँगल दर्जेसोबत घेऊन काहीतरी सजेस्ट करायचा प्रयत्न करतात, यंत्रणेचा वापर करत असतात. आणि तो तुम्ही म्हणता ते न्यूज आहे, या इतर ठिकाणी अनेक ठिकाणी निर्णय कोणी घेते. त्या ज्या संस्था आहेत त्या कधी स्थापन झाल्या त्याची एक साल बघावं, आणि त्या सालमध्ये कोण किती वर्षाचा होतं त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर मिळेल. मी काही त्याचं कारण नाही, मला माहिती नाही, माझा काही आग्रह नाही त्याच्यात. फक्त एका सभेमध्ये एका महिलेनं हा फक्त मला विचारला की तुम्ही सीतेच्या संबंधीचं उदात्तीकरण का करत नाही. करताना दोघांचं करा, असा एका भगिनीनं प्रश्न विचारला. हा काही माझं मत नाही किंवा माझं काही नीती नाही, आणि तो माझ्यावरती इतका सिरियस विषय नाही की त्याची चर्चा व्हावी. चला, थँक्यू.